झोप लागत नाही? अनाजी पंत अशा कित्येक रात्री तुमच्यामुळं तळमळत काढल्यात आम्ही. रात्र रात्र जागलोय. जेव्हा तुम्ही मंडळींनी आमचा निवाडा उभा केला होता, आमची चूक नसताना तुम्ही जबाबदार मंडळींनी आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं, तेव्हा तेव्हा अणकुचीदार वेदनेनं आमची फरफट केली. तेव्हा महाराज होते, त्यांची संमती होती तुमच्या निवाड्याला. महाराजांच्या नाईलाजाला संमती मानलं? हो, तुमच्यावर आरोप ठेवले म्हणून महाराज आमच्यावर रागावले नाही, त्यांना वेदनाही झाल्या नाही. नंदीची शिंग कधी शंकर पार्वतीला लागत नाही, पण या शंभूला मात्र खचकली. रक्तबंबाळ केलं त्यांनी. आज तोच अनुभव तुम्हाला. मरणापेक्षा मरणाची वाट बघणं जास्त त्रासदायक असतं आणि भयावह सुद्धा. म्हणजे युवराज, मोरोपंत, काय समजायचं ते समजून घ्या. उद्या काय होणार याविषयी आम्ही आज बोलणं उचित नाही. युवराज, एकमेकांना बघून घ्या, डोळे भरून बघून घ्या. हे काय, तुम्ही जेवला नाही? अनाजी पंत, सोमाजी दत्तो, जेवा, जेवून घ्या. खाल्ल्या मिठाला जागला नाही, किमान रायगडाच्या अन्नाचा तरी अपमान करू नका. भरल्या पोटानं उद्याच्या प्रसंगाला सामोरे जा. उद्याचा दिवस तुमचा खास घेण्यासाठी उगवणार आहे. त्याआधी घास घास खाऊन घ्या. शेवटचा घास दुर्देश. देवा, आता आता काय करायचं? आता संपलं सगळं. दादा, आता काय करायचं? शंभूराजे जाताना इशाराच देऊन गेलेत. इशारा कसला? निकालच सांगितलाय देवा. कोण येणार आता वाचवायला? बोल ना दादा, काय करायचं? संपलं सार. उद्याचा शेवटचा दिवस काय होत आणि काय झालं देवा. कविराज, उद्या बाळाजी आवजींना तयारीत राहायला सांगा, यांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी. जी. उद्या पटापट कबुली जबाब देतील. कुणीही कोलांटुड्या मारणार नाही. मला इथेच वाटतं आजच्या रात्रीच्या भेटीनंतर त्यांची खात्री पडणार की आपली वाचण्याची शक्यता संपली नाही. कविराज, यांच्या वाचण्याची शक्यता एकच, फक्त ती आमच्या समोर येऊ नये एवढंच. आपण म्हणत आहोत की कारभारांच्या विरोधात पुरावे नाहीत म्हणून, पण अटकेचे आदेश राजाराम राजेंच्या सही शिक्क्याचे आहेत. आपणही त्यास संमती दिली. याचा अर्थ अटकेच्या आदेशाबद्दल आपल्याला जबाबदार धरलं जाईल. आपण बंधुराज हंबीरराव त्यांना पत्र पाठवली. आपणच लिहिली होती.
आपल्या सही शिक्क्याची पत्र आपण वहिनी साहेबांना पाठवली. आता तेही शंभूराजेंच्या हाती लागली असणार. आपण असे कसे वाहत गेलो, आपण असे कसे अडकत गेलो, कधी कसं हे सगळं झालं काही कळलंच नाही. आणि आता या सगळ्याचे परिणाम भयंकर असणार. मातोश्री, 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 तुम्हाला घाम आलाय. घाम नाहीतर काय झालं? कसला विचार करत आहात? तब्येत बरी नाही का? तब्येत बरी आहे आमची. मग असा का तुमचा चेहरा पांढरा फटक? दादासाहेब आपला निवाडा करतील ही तर काळजी नाही ना तुम्हाला? आपला निवाडा होणार असं काही तुमच्या कानावर आलंय का? नाही, पण तसं काही असेल तर आम्ही दादासाहेबांशी बोलू. आता दुसरा पर्याय नाही. पर्याय एकच. पण या पर्यायाने आपण स्वतः अडचणीत तर येणार नाही ना. अडचणीत तसंही काय अडचणीत यायचं बाकी आहे. पण आपणही छत्रपतींच्या अर्धांगिनी आहोत, राणी साहेब आहोत. अडचणींवर मात करणं आपल्याला जमणार नाही का? जमेल. म्हणूनच हा प्रयत्न शेवटचा प्रयत्न करायला हरकत काय आहे? कारभाऱ्यांच्या विरोधात पुरावे नसले तरी अटकेचे आदेश आपल्या सही शिक्क्याचे होते. पण आपण का आदेश दिले? महाराज गेले तेव्हा आपणच म्हणत होतो शंभूराजेंना गडावर बोलवा म्हणून. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्याला अटकेचे आदेश पाठवावे लागले. कारभारांनी जर आपलं नाव पुढे केलं तर आपणही बाजू मांडू शकतो. आपल्या समोर कारभारी कदाचित तोंड उघडणार नाही, परंतु धाकट्याबाई साहेब ज्या महालातून शंभूराजांच्या अटकेचे आदेश निघतात त्या महालात पाय तरी ठेवावासा वाटेल आम्हाला. पुतळा राणी साहेब नाही, त्याही आपल्या विरोधात साक्ष देतील असं वाटत नाही. पण राणूबाई, मातोश्री बाजूला व्हा. गड उतार होण्यासाठी आमची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे दादासाहेबांच्या अटकेचे आदेश तुम्हीच दिले तर
दादासाहेबांच्या अटकेची मिठाई आम्ही खावी? तुम्ही दादासाहेब आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. नका बोल. का? निवाडा सुरू असेपर्यंत घरच्या कोणीही भेटू नये अशी इच्छा आहे आमची. आम्ही हस्तक्षेप करणार नाही. मग तर झालं. हेच हवंय आम्हाला. आम्ही या निवाड्यातील महत्वाचा साक्षीदार होऊ शकतो. तोही एक प्रकारे हस्तक्षेपच ठरेल. तो कसा? घरच्या मंडळींचे आरोपींशी व्यक्तिगत हेवेदावे असू शकतात, रागलोभ असू शकतात. त्यामुळे घरच्या माणसांना निवाड्यापासून दूर ठेवले आम्ही. युवराजजींना सुद्धा दूर ठेवले ते याचसाठी. दादासाहेब आमच्यावर विश्वास नाही का? खूप आहे म्हणूनच भीती वाटते. दादासाहेब ऐका आमचं. अक्कासाहेब आमच्या आदेशाचं पालन व्हावं. आदेशाचं पालन होईल, पण आमची मदत नाकारू नका. अक्कासाहेब आम्ही बोललो तो शब्द शेवटचा. दादासाहेब तुमचा निवाडा चुकू शकतो, कारण आरोपपत्र अपूर्ण आहे. अक्कासाहेब नका बोल. जाऊ द्या आम्हाला. दादासाहेब यातून कोणीही सुटता कामा नये. कोणीही. एवढंच आमचं लक्ष. बाळराजे दादासाहेब, 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 बाळराजे काय झालं? तुम्ही आम्हाला असंच घट्ट धरून ठेवा. आम्हाला भीती वाटते. बाळराजे भीती? शिवपुत्राला भीती वाटते? कसली आणि कुणाची? दादासाहेब, खरं सांगू, खरंच सांगायचं, खरं वागायचं. बोल. दादासाहेब, निवाडा सुरू झाल्यापासून सगळेजण घाबरले. कोणच कोणाशी बोलत नाहीये. आणि आम्ही बाहेर पडलो की सगळेजण आमच्याकडे बघत राहतात. आणि पुढे गेलो की कुजबुजतात. काय? सरदार मालसावंतांच्या नंतर कोणाची किंकाळी फुटणार याची चर्चा. दादासाहेब, गडावर भीती पसरली आहे. बाळराजे, वणवा पेटला की जंगल भयभीत होतच. सदाचार जागृत झाला की दुराचार घाबरतो. तुम्ही निर्धास्त असा. घाबरू नका. शिवपुत्रानं कधीही कशालाही घाबरायचं नसतं. जी दादासाहेब. अगदी मृत्यूलाही. त्यामुळं तुम्ही घाबरू नका. चल, तुमच्या दालनात जा. आणि दादासाहेब, निवाडा आणखी कोणाकोणाचा होणार? ते आम्ही कुणालाही सांगणार नाही. या. दादासाहेब, पण मग तुम्ही कोणालाही माफ नाही करणार? कोणाला माफ करायचं आहे? हो, म्हणजे नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. जर आम्ही दगाबाजीला माफ केलं तर आबासाहेब आम्हाला माफ करणार नाही.
बाराजे आपल्या आबासाहेबांनी दगाबाजीसाठी आपल्याला एक अमूल्य देणगी दिली, वाघनख. त्यानं दगाबाजीचा कोथळा बाहेर काढायचा. जी. या. काही नाही, दादासाहेब दिरंगाई करत आहेत एवढं मात्र खरं. दिरंगाई? हो, दिरंगाई. शिवाय आम्ही काही सांगायला गेलो तर ऐकतही नाहीत. म्हणजे सध्या जो निवाडा सुरू आहे त्याचं जे आरोपपत्र आहे ते अपूर्ण आहे, हेच सांगायला आम्ही गेलो होतो. पण दादासाहेबांनी नाही ऐकलं आमचं. काही झालं तरी घरच्यांनी निवाड्यात पडू नये असं त्यांचं म्हणणं आहे. पण वहिनीसाहेब, हे आम्हाला पटलेलंच नाही. कारण याची झळ आम्हाला सुद्धा लागली आहे. तुम्ही सांगा ना दादासाहेबांना, त्यांना म्हणावं आम्ही होतो गडावर. आबासाहेबांच्या जाण्यानंतर जे घडलं ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, अनुभवलंय आम्ही सगळं. आणि या सगळ्याच्या मुळाशी सोयरा मातोश्रींची महत्वाकांक्षा आहे हे तुम्हाला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे. बरोबर आहे ना वहिनीसा? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? कमाल आहे तुम्हा दोघा नवरा बायकोंची. एक जण आम्हाला काही बोलू देत नाही आणि दुसरा स्वतःच काही बोलत नाही. एक विचारू? सोयरा मातोश्रींचा आई म्हणून दादासाहेबांनी विचार करावा असं तर तुम्हाला वाटत नाही ना? आणि तसं जर का तुम्हाला वाटत असेल तर दादासाहेबांचा पुत्र म्हणून सोयरा मातोश्रींनी विचार करायला नको होता का? पहिलीचा तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? मातोश्री, आपण इथे? हस्स. म्हणून आमच्या सवालांना वैनिसांकडून जापसाल मिळाली नाही तर याचा अर्थ निवाड्याबाबत रदबदली तर सुरू नाही ना? काय बोलताय राणूबाई? आणखी काय बोलायला पाहिजे आम्ही? राणूबाई, सांभाळू, मर्यादा सोडू नका. शिवकन्या आहोत आम्ही. अमर्यादपणा हे तर आमचं पहिलं लक्षण, आणि ते तुम्ही चांगलंच जाणता. बताशीबाई, अहो गप्प बसा ना. का म्हणून? तेव्हा सगळ्यात पुढे होत्या त्या या. दाराच्या उंबरठ्याला महत्वाकांक्षेची नाळ ठोकली ती यांनी, आणि आता त्याच उंबरठ्याच्या आत येऊन बसल्या त्या सुद्धा याच. आम्ही हात जोडतो तुमच्या पुढे, पण तुम्ही जरा गप्प बसा ना. ऐका ना आमचं. वहिनीसा, आम्हाला गप्प करण्याच्या बाबतीत पडूच नका. आता आम्ही गप्प बसणार तर नाहीच, पण मातोश्री आहेत म्हणून स्वतःहून बोलणार सुद्धा नाही. पण गरज पडली तर यांच्या विरोधात साक्ष देण्यासही मागे पुढे पाहणार नाही. स्वराज्यासाठी, सत्यासाठी. अवश्य आम्ही तुमच्या साक्षेचं स्वागत करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा राणूबाई, मातोश्री आहोत तुमच्या. नात्याचा आव राखाल अशी अपेक्षा आहे. बताशीबाई, अहो असं बोलतात का? आम्ही अशाच आहोत आणि असंच बोलणार.
हे अश्रू पश्चातापाचे, संतापाचे की हतबलतेचे, तुमचं तुम्हालाच ठाऊक. एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही अडचणी वाढवून ठेवल्यात मातोश्री.